ओम नमः शिवाय। कैलास राणा शिवचंद्रमोळी, फणींद्र माथा मुकुटी जळाली। कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। तुझवीन शंभो मज कोण तारी। ओम नमः शिवाय। गुड मॉर्निंग, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी लॉगर मयुरी। तर जरा बऱ्यापैकी ऊन पडायला लागलेलं आहे, पण तरी पण सकाळी आत्ता सध्या थोडंसं कमी ऊनच आहे। तर सकाळची थोडीशी गडबड असते, सकाळची सर्व कामे झालेली आहे, मुलं शाळेत गेलेली आहे, सर ऑफिसला गेलेले आहेत, देवपूजा वगैरे सर्व करून झालेली आहे, सर्व काही झालेलं आहेच। सर्वांना घरामध्ये कासव वगैरे तर असतंच, तर आज मी म्हटलं त्याच्याबद्दलच थोडंसं तुमच्याशी शेअर करावं। तर सर्वांच्या घरी कोणत्या ना कोणत्या धातूची कासव असतातच, किंवा क्रिस्टॉलचं कासव असतं। तर क्रिस्टॉलचं कासव हे खूप शुभ मानलं जातं, सर्व शुभ मानले जातात। तर पण क्रिस्टॉलचं कासवचं कसं तुम्ही तुमच्या घरात ठेवण्याचा विचार करतात किंवा ऑफिसमध्ये ठेवण्याचा विचार करू शकता। तर ते ठेवल्याने काय फायदे होतात, काय शुभ आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा। बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडत असेल की क्रिस्टॉलचं कासव म्हणजे काय, तर मी ते तुम्हाला दाखवतेच। धातूची कासव तर बऱ्यापैकी सर्वांना माहितीच असतात, जी देवघरात पूजली जातात। तर कासव हा प्राणी आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र प्राणी हा मानला जातो। तर श्री विष्णूंनी जे 10 अवतार घेतले होते, त्यापैकी कासव हा एक अवतार आहे। जेव्हा समुद्र मंथन होणार होते, त्यावेळेस श्री विष्णूंनी कासवाचा अवतार घेतला होता। मी तुम्हाला एकदा कासव दाखवते। समुद्र मंथनेच्या वेळेस जगाच्या संरक्षणासाठी श्री विष्णूंनी समुद्र मंथन पार पडण्यासाठी कासवाचा अवतार घेतला होता। ह्या क्रिस्टॉलचं कासव आहे, ह्यामध्ये असं पाणी वगैरे कंटिन्यू टाकून ठेवायचं। आम्ही त्यामध्ये असं गुलाबाचे थोड्याशा पाकळ्या आणि पाणी कंटिन्यू टाकून ठेवतो। दिसायलाही खूप छान दिसतं आणि शुभही असतं, कारण समुद्र मंथन हे पार पडल्यानंतर कासवाचा अवतारच श्री विष्णूंनी घेतलेला होता, त्यामुळं कासवाला खूप पवित्र मानलं गेलं। इतकेच नाही तर कासवाला धनलक्ष्मी व कुबेर यांचाही आशीर्वाद आहे, म्हणून घरात कासव ठेवलं तर शुभ असतं। जिवंत कासव तर पाळायला बंदी आहे, त्यामुळे विविध धातूंचेही कासव असतात। तुमच्या घरात असेल तर तुम्हाला अनुभवायला येईलच, तुमच्या आर्थिक समस्या सुटू लागतील, तसेच घरात प्रगती होईल। त्याचबरोबर चांगल्या चांगल्या गोष्टी घरात होऊ लागतील किंवा पार पडतील, घडत राहतील। त्यामुळे कासवाला खूपच शुभ मानले जाते, मग ते कोणत्याही प्रकारचे असो। आता मी चालले आहे सरांसोबत। सरांचा अचानक फोन आला की आपल्याला पुढच्या 10 मिनिटांमध्ये निघायचं आहे। तर आम्ही कुठे चाललो आहोत, तर तुम्हाला हे पाहून नक्कीच लक्षात आलं असेल की आम्ही आलो आहोत लोकमत भवनमध्ये। तर मी लोकमत भवनमध्ये सखी मंचची नोंदणी केली होती 2024ची। तर मला सखी मंचच्या नोंदणीनंतर जी लकी ड्रॉची वगैरे कूपन असतात ती मी सर्व टाकली होती, व मला लोकमत भवनमधनं कॉल आला होता की तुम्हाला लकी ड्रॉचे कूपन लागलेले आहेत। ते कोणते कूपन लागलेले आहेत ते आपण आता पाहूयात। तर मला लकी ड्रॉमध्ये द्वारकादास श्यामकुमार यांची काठपदर साडीचे कूपन लागले आहे। कूपन कशाचेही असो, पण गिफ्ट भेटणार हा आनंदच खूप वेगळा असतो, आणि तेही लकी ड्रॉमध्ये नाव आले, त्यामुळे मी खूप खुश होते। सरांना नंतरून टाईम नसतो, त्यामुळे त्यांनी लगेचच मला द्वारकादास श्यामकुमार यांच्या दुकानाकडे घेऊन गेले। आता आम्ही कापड बाजारमध्ये आलेलो आहोत।
संक्रांतीचे हळदी कुंकवाचे वाण घेण्यासाठी तर गर्दी होतीच. तसेच आता 26 जानेवारीमुळं तिरंग्याच्या कलरचे कुर्ते, साड्या, ओढण्या बरंच काही बाजारात आलेलं होतं. त्याच्यासाठीही बऱ्यापैकी गर्दी होती. आता मी आले आहे द्वारकादास श्यामकुमार यांच्या साडी सेंटरमध्ये. द्वारकादास श्यामकुमार साडी सेंटरमध्ये आपण आलेलो आहोत. इथे खूप सुंदर अशा साड्यांच्या व्हरायटी वगैरे आपल्याला पाहायला भेटतात. खूप सुंदर अशा साड्या आहेत आणि दरवर्षी इथनं साड्या सिलेक्शन करतो आणि आज आपल्याला कस्टमाइज करते. इथे सुंदर असं गिफ्ट भेटलेलं आहे. कापड बाजारामध्ये आलो आणि पाणीपुरी खाल्ली नाही असे तर होत नाही. त्याचबरोबर गिफ्ट भेटून आनंदही होता. पाणीपुरीनंतर आम्ही उसाचा रसही घेतला. अशी छोटी मोठी शॉपिंग केली. त्यानंतर मी आले हळदी कुंकवाचे वाणाचे सामान घेण्यासाठी. तर मला घ्यायचा होता कुंतीचा वाण. इथे खूप सुंदर अशी वाणासाठी वस्तू आलेल्या होत्या. हळदी कुंकवाची वेगवेगळी करंडे, टोकऱ्या, प्लेटी, खूप छान छान वस्तू होत्या. इथे प्लॅस्टिकमध्येही खूप छान छान टोकऱ्या होत्या, स्टीलमध्येही होते, ताटं होते, केळीचे पान होते, समई होती, वाट्या होत्या, हळदी कुंकवाची पंचपाळे, छोट्या प्लेटी, किसनी वगैरे खूप छान छान व्हरायटी इथे होत्या. तसेच छोट्या मुलांचे तिळाचे दागिने, छोटे टिफिन, छोटे चम्मच, खूप छान छान वस्तू हळदी कुंकवासाठी होत्या. मला इथेच सर्व कुंतीचा खूप छान असा वाण भेटला. मला कुठेही जायची गरज पडलीच नाही. कुंतीच्या वाणामध्ये खूप साऱ्या वस्तू असतात, त्याच्यामुळं खूप गोळा करायला वेळ जातो. पण मला ह्या शॉपमध्ये पूर्ण सामान एकाच ठिकाणी मिळून गेले आणि तेही खूप छान. दगडचं ते दोन्ही हे कर बेटा. दगडांचं ते दगडांनी प्रश्न तू करतो. त्याच्यामध्ये अजून एक ब्लेड आहे. आपण जे बारीक करू ना, आपण ताक मिक्स करतो मिक्स करायला ब्लेंडर त्यामध्ये एक येतं. कुंतीच्या वाणाच्या सर्व वस्तू घेतल्यानंतर स्टीलचे जेवढे काही प्लेट्स, ग्लास वगैरे राहिले होते त्याच्यासाठी मी भिंगारमध्ये आमच्याच तिथले शेकटकर काकांच्या दुकानात येऊन सर्व वस्तू घेतल्या. कारण त्यांच्याकडे खूप छान स्टीलमध्ये व्हरायटी असतात. सर्व सामान वगैरे घेऊस तर आम्हाला खूप लेट झालं व आम्ही शेवटी 7-7:30 वाजता घरी आलो. मी काय काय खरेदी केली ती तुम्हाला दाखवते. कुंतीच्या वाणाचं सामान, ग्लास, छोट्या प्लेट, ह्या वाटी टाईपमध्ये प्लेट आणि हे मोठे ताट हे 5-5 असतात. त्यामध्ये भरपूर काही वस्तू असतात, जसं की हे ब्लाऊज पीस, रुमाल, नेल पेंट, बांगडी, कंगवा, आरसा, पावडर, तेलाच्या बॉटल, समई, जोडवे, हत्ती, नेल कटर, कोण,
सिंदूर, टिकल्याची पॉकेट, असं भरपूर काही कुंतीच्या वाणमध्ये 30 वस्तू आहेत त्यांची आम्ही पूर्ण खरेदी केली. ओटीचं सामान जे मी तुम्हाला नारळ, कुंतीचा वाण जेव्हा हळदी कुंकू करेल तेव्हा तर तुम्हाला सर्व दाखवेलच ते कसं मांडणी करतात, तो काय काय सामान होतं. त्याचबरोबर आज आपल्याला भेटलेली सखी म्हणजे द्वारकादास श्यामकुमार यांच्याकडून जे गिफ्ट भेटलं होतं ही काठपदर साडी. गिफ्ट हे गिफ्ट असतं. खूप छान आणि सुंदर कलर असा साडीचा भेटलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं माझं हे छोटंसं गिफ्ट?